पाहायला मिळालं। आपण काय सांगाल, आपण देखील उपस्थित आहात, जल्लोष झालेला आहे, ठीक आहे। आपल्यासोबत काही अजून काही जे युवा नेते आहेत, आपण त्यांच्याशी थेट जाणून घेणार आहोत। आज खऱ्या अर्थाने आपला जल्लोष झालेला आहे, काय सांगाल? जल्लोष हा फक्त इथपर्यंत थांबणार नाही आहे। जेव्हा विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका जोपर्यंत शिवसेनेचा महापौर बसत नाही तोपर्यंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक शांत बसणार नाही आणि ठाण्याच्या त्या गद्दाराला आम्ही गाडल्याशिवाय शांत राहणार नाही। त्याला या भूमीत गाडून दाखवणार आम्ही बस। आणि या गद्दारांनी आपल्यासोबत अजून काही जण आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। आज सिनेटच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि 10च्या 10 ज्या जागा आहेत त्या ठाकरेगडाने जिंकलेल्या आहेत। आपण देखील आज उपस्थित आहात, जल्लोष करत आहात, काय भावना? भावना म्हणजे आम्हाला पहिल्यापासून माहीत होतं की 10च्या 10 सीट आम्ही आदित्य साहेब आणि वरुणजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिंकणार 100%। पण तुम्ही बघितलं असेल 2-4 दिवस काय चाललेलं, ह्या लोकांनी कशा पद्धतीने स्थगिती आणायची आणि कसं इलेक्शन थांबवायचं, कारण त्यांना माहीत होतं पदवीधर इलेक्शन झालेलं आहे, शिक्षकेतर इलेक्शन झालेलं आहे आणि आता हे सिनेट इलेक्शन होतं। पूर्ण जनता असो, युवक असो, ही संपूर्ण टीम जी होती युवकांची, ती युवा सेना आणि शिवसेना आदित्य साहेब असो आणि वरुणजी असो यांच्या पाठीशी होती। आज जनतेने आणि युवकांनी दाखवून दिलेला आहे आणि येणाऱ्या विधानसभेला नोव्हेंबरला मंत्रालयाच्या वरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच झेंडा भगवा फडकणार आणि हे आम्हाला 100% गॅरंटी आहे। धन्यवाद। आपण पाहू शकतो की सिनेट निवडणुकाचा जो निकाल आहे तो आता आलेला आहे, त्यामुळे आपण पाहू शकतो की शिवसेना ठाकरे गटाकडून सध्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जल्लोष होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अथर्वसह मी रवी खरात, TV9 मराठी, मुंबई। मुंबईच्या सिनेट निवडणुकीत युवा सेनेकडून अखेर जो आहे तो त्यांनी 10 जागा जिंकलेल्या आहेत। त्यांनी ठाकरे गटाचा हा मोठा विजय मानला जातोय। मुंबईच्या सिनेटमध्ये ठाकरे गट विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असा सामना होता आणि त्यामध्ये युवा सेनेने जवळपास 10च्या 10 जागा जिंकलेल्या आहेत आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला एकही जागा जिंकता आलेली नाही।